खरं तर हा मी आहे आणि ही आहे माझी सौभाग्य, माझी रखुमाई, संकटात सदैव पाठीशी उभी राहणारी. आमच्या या दोघांच्या फोटोमागे नेमकं काय गणित आहे हे मी तुम्हाला समजावतो. नोकरी करत असताना मनामध्ये एकच जिद्द होती, स्वतःचं काहीतरी करण्याची, स्वतःचा व्यवसाय करण्याची. मग तो छोटा का असेना पण स्वतःचाच असावा अशी जिद्द. मग दोघांनी सुद्धा निश्चय केला एक पाऊल व्यवसायाच्या दिशेने टाकायचा. आणि मग ठरवलं की स्वतःचा फूड स्टॉल चालू करायचा. आणि मग तो दिवस सत्यात उतरवला. कारण सुरुवात ही नेहमी छोटीच असते. प्रत्येक मोठ्या स्वप्नांमागे सुरुवात नेहमी छोटीच करावी लागते. 4 पायांच्या ह्या टेबलापासून सुरुवात केली. ना डोक्यावर छप्पर होतं, ना परमनंट जागेची गॅरंटी. पहिल्या दिवशी पाव किलो अर्धा किलो बनवलेला पोहा आणि शिरा बघता बघता आता 2-3 किलोमध्ये कन्वर्ट झाला. या प्रवासामध्ये अडचणी तर खूपच आल्या, पण जिद्द आणि चिकाटीचं परडं आमच्या मनामध्ये भारी होतं. असं बघायला गेलं तर प्रभू रामांना सुद्धा वनवास झेलल्यानंतरच दिवाळी मिळाली. ग्राहकांचा पॉझिटिव्ह फीडबॅक आमच्या मनात नेहमी घर करत चालला होता. ग्राहकांसाठी अजून काय चांगलं करता येईल ह्याच्यावरती आम्ही स्टडी करू लागलो. आमच्या नाश्त्याची चव ग्राहकांच्या मनात कायम रुतून बसली होती. सकाळी 3:30 वाजता उठून साखर झोपेचं खोबरं करून यशापर्यंत पोहोचायचा रस्ता आम्ही दिवसेंदिवस शोधू लागलो होतो. स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची हीच ती धडपड होती. स्वतःवर विश्वास असेल तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता येतात. माणूस फक्त जिद्दीला पेटला पाहिजे. कारण कठीण काळात टिकून राहणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि सुरुवात केली की मार्ग सापडतोच बरं का.